रविवार 10 मे रोजी भारताचे प्राईम मिनिस्टर हैदराबादला जातात. तिथे त्यांना एका रॅलीला संबोधित करायचं असतं. त्या सभेला संबोधित करत असताना भारतवासियांसाठी ते एक मेसेज देतात. भारतवासियांना आव्हान करतात की इथून पुढे 1 वर्षासाठी तुम्हाला सोनं खरेदी करणं थांबवायचं आहे. हेच नाही तर अजून इतर आव्हाने करतात. नेमकी ही आव्हाने का केली गेलेली आहेत, यामागचं अर्थशास्त्र काय आहे, काय भारतावर कुठलं आर्थिक संकट डोकावू पाहत आहे का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. प्राईम मिनिस्टर मोदी म्हणाले सोने खरेदी थांबवा, इंधन जपा, पण का, हा प्रश्न त्यामधून उपस्थित होतो. याची चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक खरेदी करायला विसरू नका. मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बघा, विषयाकडे परत येऊ. जसं की न्यूज मी तुम्हाला सांगितलेली आहे की देशहितासाठी पुढील 1 वर्ष कोणताही कार्यक्रम असला, तुमच्या घरी लग्न प्रसंग असू दे किंवा इतर काही असू दे, तुम्हाला सोने खरेदी, सोन्याचे दागिने खरेदी करणं थांबवायचं आहे. एवढंच नाही तर कोविडमध्ये आपण वर्क फ्रॉम होम हे कल्चर उदयास आलेलं पाहिलेलं आहे. ते परत आणण्यासाठीचं आवाहन सुद्धा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपल्याला बचत करायची आहे. तुम्ही जर फॉरेन ट्रिप्स करत असाल, डेस्टिनेशन वेडिंग करत असाल, त्या सुद्धा तुम्हाला थांबवायचं आहे. आणि एवढंच नाही तर फॉरेन प्रोडक्ट्स जर तुम्ही इम्पोर्ट करत असाल ते सुद्धा तुम्हाला थांबवायचं आहे. पण नेमकं का, याची आपण चर्चा करणारच आहोत. आणि पण हे आव्हान करत असताना या आव्हानामधून अर्थ काय घ्यायचा, याचा साधा अर्थ जर आपण बघितला तर ही एक कुठल्याही प्रकारची केलेली अपील नाही, तर ही इकॉनॉमीसाठी अर्ली वॉर्निंग सिग्नल आहे का, हे आपण यामधून समजू शकतो. येते लक्षामध्ये भारतासाठी कुठलं आर्थिक संकट येणार आहे का, हेच आपण या मेसेज मधून समजून घेऊ शकतो. बरं, हे बघत असताना मग नेमकं सोनंच का टार्गेट केला गेलेला आहे, तर बघा, जगात जो आहे हा भारत सर्वात मोठा गोल्ड बायर देश आहे. सगळ्यात जास्त आपण इम्पोर्ट करत असतो काय, तर सोनं. आणि मग हे इम्पोर्ट केल्यामुळं प्रॉब्लेम काय तयार होतो, तर बघा, गोल्ड जर आपण इम्पोर्ट केलं तर डॉलर बाहेर जातो. म्हणजे जो काही आपल्याकडे फॉरेक्स मध्ये डॉलर रिझर्व्ह आहे, तर गोल्ड जर आपण इम्पोर्ट करत असेल तर त्याला पे करण्यासाठी आपल्याला डॉलरच्या स्वरूपात खर्च करावा लागत असतो. आणि तुम्हाला माहित आहे की रुपया जो घसरलेला आहे किंवा रुपया डॉलरच्या मुकाबले तेवढा मजबूत स्थितीत नाही, डॉलर अधिकाधिक मजबूत होत आहे. आणि त्यामुळे हा इम्पॅक्ट, याचा जो फटका आहे हा आपल्या इकॉनॉमीला बसू शकतो. आणि यामुळे काय की जो आपला फॉरेक्स रिझर्व्ह आहे त्यावर ताण येऊ शकतो. आणि यामुळे जो आपला ट्रेड डेफिसिट आहे तो सुद्धा वाढू शकतो. म्हणजे इम्पोर्ट हा जास्त होईल आणि एक्सपोर्ट हा कमी होईल. त्यामुळे ट्रेड डेफिसिट सारखी सिच्युएशन तयार होईल. आणि यामुळे सोन्याला टार्गेट केला गेलेला आहे. याचं अजून एक कारण काय आहे की 2025-26च्या डेटानुसार आपण जवळपास किती 72 अब्ज डॉलर्स हे फक्त सोन्यासाठी खर्च केल्या गेलेले आहेत. इथे लक्षामध्ये, सो ही खूप मोठी अमाऊंट आहे फक्त सोन्यासाठी. आणि हे जर आपण सोनं खरेदी करणं थांबवलं तर ही जी किंमत आहे ती वाचू शकते. आणि पुढे जर इकॉनॉमीला एखादा जर धोका येत असेल किंवा जी युद्धजन्य परिस्थिती सध्या देशात म्हणण्यापेक्षा देशात नाही, युद्धजन्य परिस्थिती जी जगात सुरू आहे आणि त्याचे काय इम्पॅक्ट होईल हे आपल्याला माहिती नाही. सो त्यामुळे डॉलर सेव्ह असणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून एक याचं एक्झाम्पल आहे की सोनं टार्गेट केल्या गेलेलं आहे. येते लक्षामध्ये. आणि सोनं जे आहे लक्झरी गुड आहे एक प्रकारचं, पण त्यापेक्षा जे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असणं ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि याच अनुषंगाने सोन्याला टार्गेट केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. भारतासाठी सोनं ही फक्त एक भावना नाही, कारण अनेक लोक भावनेच्या स्वरूपानं सोनं तर घेतात, परंतु त्यापेक्षा महत्वाचं हे एक आर्थिक जबाबदारी सुद्धा आहे. याच्या मागे खूप सारं इकॉनॉमिक्स दडल्या गेलेला आहे. त्यामुळे सोन्याला टार्गेट केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. येते लक्षामध्ये. पुढे बघा, आता हे जे आव्हान केलं गेलेलं आहे हे इतकं गंभीर स्वरूपाचं का दिसतंय, तर सर्वात महत्वाचं मिडल ईस्ट क्रायसिस आणि त्याच्यामुळे इंडियावर येणारं प्रेशर. बघतोय आपण पेट्रोलच्या लाईनी बघितलेल्या आहे. पेट्रोल पंपवर काही दिवस आपल्याला पेट्रोल मिळत नव्हतं का, कारण युद्धामुळे तयार झालेली परिस्थिती. हा जो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज इथे या ठिकाणी दिसतो तो चोक झालेला होता, ज्याला आपण जगातल्या चोक पॉइंट पैकी हा एक पॉइंट आहे. आणि जे मग क्रूड ऑइल आहे त्यावर कुठेतरी आपली जास्त अधिकाधिक डिपेंडन्सी असल्यामुळे तो तणाव, ते प्रेशर भारतावर दिसून येतं. आणि हे जे इराण वर्सेस युएसए इस्रायल तणाव त्या ठिकाणी सुरू झालेला होता. आणि त्यामुळे हा जो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद करण्यात आलेला होता, यामुळे काय आहे
तर ऑइल सप्लाय रूट जो आहे तो धोक्यात आलेला होता आणि याचेच हे इम्पॅक्ट, याचीच ही परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळतं. येते लक्षामध्ये. क्रूड ऑइल महाग होण्याची भीती आहे. जे आधी युद्धाच्या आधी एक बॅरलची किंमत किती होती? $65 होती, ती आता 95 ते $100 घरात गेलेली आहे. मार्च महिन्यामध्ये हीच जी किंमत आहे ती $120 प्रति बॅरल ही गेलेली होती. सो यामुळे याचे जे काय म्हणतात कॉन्सिक्वेन्सेस आहे, त्याचे जे परिणाम आहे ते इम्पोर्ट बिलवर वाढलेले आपल्याला दिसून येतात. येते लक्षामध्ये. सो यामुळे ही गंभीर सिच्युएशन आपल्याला दिसून येते. मग याचा भारतावर काय परिणाम होतो? तर महागाईमध्ये वाढ होऊ शकते. वाढ होऊ शकते काय? वाढ झालेलीच आहे. पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत, डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, आपल्या खाण्यापिण्याच्या किमती वाढलेल्या आहेत. आता जर कुठे बाहेर चहा प्यायला गेलं तर त्याच्या सुद्धा किमती वाढलेल्या आहे. मी त्या दिवशी चहा घ्यायला गेलेलो होतो, तर 10 वरून सरळ 15 रुपयाचा त्यांनी चाय केलेला आहे. येते लक्षामध्ये. सो हे महागाई वाढलेलीच आहे. पेट्रोल महाग होऊ शकतं, झालेला आहे. आणि रुपयावर येणारा दबाव, जसा की डॉलर आहे, डॉलर मजबूत स्थितीत पाहायला मिळतो आणि रुपया हा मजबूत दिसून येत नाही किंवा रुपयाने तेवढा स्ट्रॉंग होल्ड ठेवलेला नाही. सो हे सगळे गंभीर परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून हे कुठे ना कुठे थांबायला पाहिजे, यासाठी प्राईम मिनिस्टर मोदींनी आवाहन केलेलं दिसून येतं. येते लक्षात. मग ही जर परिस्थिती आपल्याला आपल्या समोर डोळ्यासमोर दिसून येत आहे, तर याचं पुढं काय होऊ शकतं? तर पेट्रोल डिझेल दर वाढू शकतात. म्हणजे आता जे आहेत, कारण IMFनी भारताला वॉर्न केलेला आहे, कारण ज्या बॅरलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत, ज्या आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, सो त्यामुळे IMFने म्हटलेलं आहे की भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायला पाहिजे. ज्या आता आपल्याला 105च्या घरात पेट्रोलच्या किमती दिसून येतात, त्या पुढे अजून वाढलेल्या सुद्धा आपल्याला दिसून येईल, कारण IMFने वॉर्न केलेला आहे. आणि म्हणून प्राईम मिनिस्टरनी हा मेसेज आपल्यासाठी दिलेला आहे का, हे सुद्धा आपल्याला त्याहून लक्षात घेता येतं. गोल्ड इम्पोर्ट ड्युटी वाढू शकते, जी आता 6% आहे ती आता अजून वाढल्या जाऊ शकते आणि म्हणूनच तुम्हाला गोल्ड खरेदी करणं थांबवा असा मेसेज देण्यात आलेला आहे. फ्लाईट तिकीट्स, जे तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग असेल, फॉरेन ट्रिप्स असेल, सो यामुळे त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी या फ्लाईट तिकीट्स महाग होऊ शकतात. महाग झालेल्या आहे पण अजून सुद्धा वाढू शकतात. आणि सर्वात महत्वाचं, इन्फ्लेशन वाढवू शकते, भाववाढ होऊ शकते आणि होताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. हे पुढे काय होऊ शकतं या स्वरूपाचे आपल्याला याचे हे परिणाम दिसून येतात. मग ही इमर्जन्सी इकॉनॉमिक ड्रिल सारखं देखील पाहिलं जात आहे, इथे लक्षामध्ये. आणि काय की अजून जरी हे संकट आलेलं नसलं, अजून जरी आपल्याला हे नॉर्मल स्वरूपाचं दिसत असलं, तरी प्राईम मिनिस्टरने एका सभेमधून या पद्धतीचा मेसेज देणं, या पद्धतीचं आवाहन करणं, तर सरकार हे ऑलरेडी आपल्या तयारीत आहे, लोकांना ती प्रिपेअर करते का, असा सुद्धा मेसेज आपल्याला यामधून घेता येतो. बरं, कुठलीही जर गोष्ट असली तर त्याचा सर्वाधिक जो फटका आहे तो मिडल क्लासला बसलेला दिसून येतो. नेमके याची जी चणचण आहे, याचा जो आर्थिक भुर्दंड आहे, याचे जे परिणाम आहे, हे मिडल क्लास नेहमीच झेलत आलेला आहे आणि मिडल क्लासने नेहमीच सहन केलेला आहे. कारण बघा, नोटबंदी सुद्धा असू दे, त्यामध्ये सुद्धा मिडल क्लासच दबल्या गेलेला होता. कोविड सारखे संकट असू दे, हे सगळं जे आहे याचे होणारे परिणाम हे मिडल क्लासला पाहायला मिळतात. आणि यामध्ये अजून सिलेंडरचे भाव वाढणार आहेत का, हा सुद्धा एक आपल्याला काय म्हणतो त्यामधून मेसेज घेता येतो. येते लक्षामध्ये. पुढे बघा, मग ही चर्चा करत असताना यावर काही उपाय आहे की नाही, तर प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं. तर बघा, जे आपण इम्पोर्टवर जे क्रूड ऑइल जे आहेत त्यावर जी आपली डिपेंडन्सी आहे ते कुठे ना कुठे आपल्याला कमी करावी लागेल. रिन्युएबल एनर्जीवर मोठा भर द्यावा लागेल. ते देताना सुद्धा आपले सरकार दिसून येतं. त्यामध्ये सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, ग्रीन हायड्रोजन असेल किंवा जैव इंधन असेल, बायोफ्युल असेल, यावर सुद्धा आपण काही जे आपले काय म्हणता येईल, आपण जे लक्ष ठेवलेलं होतं, आपली जी उद्दिष्ट होते, ते सुद्धा आपल्या याच्या स्वरूपातून पूर्ण करताना दिसून येतो. इतकंच नाही तर जो रशिया नावाचा देश आहे त्यासोबत आपल्याला एनर्जी एंगेजमेंट वाढवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला तिकडून स्वस्त प्रमाणात सुद्धा तेल आयात करता येऊ शकतं, हे सुद्धा महत्वाचं आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम असेल, त्याला सुद्धा आपल्याला कुठेतरी प्राधान्य द्यावे लागेल, जेणेकरून ही जी आपले क्रूड ऑइलवर डिपेंडन्सी आहे ते कमी करावी लागेल. येते लक्षामध्ये. आणि हॉर्मुझ वर जे अवलंबित्व आहे, जो हॉर्मुझ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक झालेला होता, सो त्याची कुठेतरी डिपेंडन्सी कमी करून UAE जो फुजेरा पोर्ट आहे तो सुद्धा आपल्याला एक ऑप्शन म्हणून भारतासाठी पाहता येतो. यावर आपण पर्टिक्युलर व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ बघता येईल. सो या पद्धतीचे सोल्युशन, या पद्धतीच्या उपाययोजना आपल्याला
त्या ठिकाणी दिसून येतील किंवा यावर आपल्याला उपाययोजना या पद्धतीने पाहता येतील. सो आय होप की तुम्हाला हा विषय समजला असेल. नेमके हे आव्हान का केला गेलेला आहे याची आपण चर्चा केलेली आहे. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे की जागतिक क्रूड ऑइल किमतीतील चढ उतार भारतातील महागाई आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानावर कसा परिणाम करतात याची चर्चा करायची आहे. याचे जर काही डायमेन्शन्स असतील ते तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे 29,999 रुपये इतक्या माफक दरात. याची वैशिष्ट्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केल्या गेल्या असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की लाईफ टाईम व्हॅलिडिटी जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करा, प्रतीक सर म्हणून. योग्य ते डिस्काउंट सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. यासाठी मी तुम्हाला संपर्क दिलेला आहे. तुम्हाला जर सिलेबस लागत असेल, नोट्स लागत असतील तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता. ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय यील्ड नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि अजूनही इतर गोष्टी त्यामध्ये अवेलेबल असतील. तुम्हाला जर PDF स्वरूपातल्या नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे, A1 टेलिग्रामला जॉईन करायचा आहे आणि ऑफिसचा सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी नंबर देतोय आणि तुम्ही गुगलला सुद्धा व्हिजिट करू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच, नवीन टॉपिक सोबत लवकरच.